वासुदेवाय नमो भगवते 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 वासुदेवाय नमो नमः। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण राजाधिराज रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान उमापति महान नमः पार्वती पतये हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय 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 रघुवीर। राजा दशरथानं आणि आईसाहेब कौसल्यानं सुमंताला अयोध्येची परिस्थिती विचारली। सुमंता, आता तू वनातून अयोध्येमध्ये आला तर अयोध्येची परिस्थिती काय? कारण दशरथ राजा आहे, आईसाहेब कौसल्या राणी आहे. आपल्या अयोध्येची परिस्थिती 6 दिवसात काय मला सांग. सुमंत, रामचंद्र वनामध्ये प्रस्थापित झाल्यापासून राजकुमारांना, दोघही राजकुमारांना आणि सीतेला अयोध्येतल्या जनतेनं हात जोडल्यापासून सगळी प्रजा स्तब्ध झाली. हालचाल काय निस्तेज. एवढंच नाही तर माझे घोडे मरणमुख झाले आहे. माझे सर्वचे घोडे कसे तरी आणले रिटर्न. रस्त्यावर चालण्याचं कोणाचंही मन नाही आहे. महाराज, आपली परिस्थिती सोडा, पण तुमचा मांडलिक राजा गुह हा सुद्धा गावात गेला नाही. त्याच्या राज्यात मला मात्र रामांच्या आज्ञेमुळे तुमच्यापर्यंत यायची आज्ञा आहे म्हणून मी आलो, नाही तर मी नव्हतं गेलो होतो. येताना नद्या यांचा ओघ कमी दिसला. ज्या वाहत होत्या आपल्या नद्या, ओघ कमी दिसला. जलाशयांनी सरोवर गरम झालेले वाटत आहे. एवढंच नाही तर वनामधले जीव जंतू, अजगर, हत्ती, घोडे निस्तेज पडले. त्यांच्या पुढे चारा आहे, पण कोणी चारा खात नाही. जलापासून उत्पन्न झालेले फुलं उमललेले नाही. आणि जे फुलं आहेत त्यांना सुगंध नाही आहे. कोणाला काही त्याची गरज नाही. अयोध्येतले उद्यान सुने पडलेले आहेत. तिथले माळी आपले अवजार फेकून उदास बसले. अयोध्येमध्ये मी प्रवेश केल्यावर मला प्रसन्नता दिसली नाही. मी माझं तोंड बांधून आत आलो.
एवढंच नाही तर माझ्या श्वास सारखा गरम निघतोय, मी घेतो तो श्वासही मला गरम वाटतो आणि माझा जो बाहेर पडतो तो श्वासही गरम वाटतो. सडकेवर कोणाचंही वाहन नाही, घोडा नाही, कुठलंच वाहन नाही, बैल नाही, गाडी नाही. सगळे लोक व्यथित होऊन आपल्या दारापुढे उदास बसलेले आहे. महाराज, स्त्रियांनी आपलं मुख मलिन ठेवलंय. एवढं काय, शरीरामध्ये सगळी म्हणजे ज्याप्रमाणे राण्यांचे काजळ गालावर आले होते त्याप्रमाणे अयोध्येतल्या स्त्रियांचे रडून रडून काजळ गालावर आले आहे. महाराज, अयोध्येतल्या मानवाचा हर्ष कैकेयीने छिनवून घेतला. जो निमित्त ठरतो ना त्याच्याविषयी बोललंच जातं की यांच्यामुळे आमचं घर फुटलं, यांच्यामुळे अमुक झालं, यांच्यामुळे आम्हाला भांडण झालं. अयोध्यापुरीला पूर्ण वनवास आलाय. राम जिथे गेले तिथे तरी सरोवर वाहत आहे, फुलं चांगली आहे, पण आपल्या अयोध्येमध्ये राम गेल्यामुळे सगळी अयोध्या उदास, निराश आणि भगास. भगास आहे. सुमंताचं वचन ऐकल्यावर अश्रून गदगद वाणीनं, हे सुद्धा या पापी कुलामध्ये मी जन्माला आलो आणि या पापिणी बरोबर राहिलो आणि या कैकेयीने मला आज सगळी अयोध्या भगात माझ्या कानावर पडत आहे. अयोध्येमध्ये दुःखाचा प्रसंग नव्हता, सगळे सुखाच्या सागरामध्ये आनंदित होते. आणि आज तुम्हाला काय सांगतो, कैकेयीच्या सांगण्यामुळं, तिच्या सल्ल्यामुळं मी पापाचा परामर्श घेऊन आज दुःखी झालो आहे. हे सदहृदया सुमंता, वेदव्याप्त्या लोकांनी असा सल्ला दिलेला होता, तो मी ऐकला होता की माणसानं कोणाच्याही मोहामध्ये पडू नये. तेव्हा भगवद्गीता नव्हती, नाही तर भगवद्गीता सांगितलं नष्ट मोहार स्मृतिर्लब्ध्वा. आपल्या नशिबानं भगवद्गीता असून सुद्धा आपण वाचून ऐकून सुद्धा मोह नष्ट होत नाही. एखादी प्लॅस्टिकची पिशवी सापडली तर चांगली आहे, घरी करून आपण तिथं घालून जातो. पण ती कोणी भेटली आहे, कशी भेटली आहे, काय भेटली आहे, मोह. रस्त्यातलं खेळावी काही काही लोक उचलून देतात कामात पुढे. म्हणून ते म्हणतात, हे सारथे, रामाच्या जवळ जे असतील त्यांचे प्राण किती आनंदात असतील. आज राम नसल्यामुळे अयोध्येमध्ये सगळ्यांचे शरीर प्राणहीन झाले. जा वशिष्ठांना विचारा आणि वशिष्ठाच्या आज्ञेनं अयोध्येतले प्राण जागृत करा. हा राजा बुद्धीत आहे, त्यांना आता गुरुला शरण द्यावं लागेल. घडणारं तर घडून गेलं. शुद्धीकरण करा आणि प्रजेला आनंदित ठेवा, नाही तर राजा राहण्याचा काही अर्थ नाही. आता तर मला बाहेर येता येणार नाही, मला हे काळं तोंड अयोध्येतल्या लोकांना दाखवता येणार नाही. हो, लाल बहादूर शास्त्रीच्या काळामध्ये त्या रेल्वेचा एक ॲक्सिडेंट झाल्याबरोबर ऐकल्याबरोबर राजीनामा. चलो, आता तर चौकशी समिती नेमल्यावर
पूर्वीच्या लोकांना दुर्घटना घडली की त्याच्यापासून बाजूला. म्हणून राज्यामध्ये आदेश द्या. महाबाहू श्रीरामानं सगळ्यांना आनंदात राहायला सांगितलंय आणि मी बरा झाल्यावर तुम्हाला सगळ्यांना रामाचं दर्शन करूय. सांगा, दशरथ या शरीरामध्ये ईश्वराचं दर्शन होतं. पशुदेही नाही गती ऐसे सर्वत्र बोलती, नरदे आहे भगवत प्राप्ती देणे तो विषय. म्हणून लक्ष्मण महाधनुर्धर भाग्यवान ठरला, सीता भाग्यवान ठरली की त्या दोघांना रोज रामाचं दर्शन होईल. आपण आभागी आहे. असे दुःखाचे असून काढत इक्ष्वाकू नंदन दशरथ राजा सारख रामाची आठवण काढून रडू लागला. राम लक्ष्मण विधेही कुमारी तपस्विनी हे धन्य होतील आणि आपण मात्र शोक सागरामध्ये बुडून राहू. हे सगळं राजाचं बोलणं कौशल्येनं ऐकलं की इतके शोकाकुल झाले आता हे कसं होईल. म्हणून कौशल्येनं विना रामाविना आपण सुद्धा शोक समुद्रामध्ये डुबलेले आहोत. आता आपल्याला याच्यातून वर कोण काढेल. सुमंता, आता मी राजाकडे काहीच पाहत नाही. रागा आलाय. मला रथात घाल आणि तिथे राम होता तिथे माझ्या मुलाजवळ मला सोडून दे. नको ही अयोध्या, नको हे दशरथ राजा, नको ही सुमंत्री, नको ही कैकेयी. ध्यागली. इतक्या वेळ सहन केलं. दुःखाश्रूने रडू लागली, हळहळू लागली आणि लवकर रथ आण, मला दंडकारण्यात सोड, नाही तर मला यमाच्या यात्रेला पाठव. महाराणीचा शोक, दुःखाचे ती व्याकुळ. सुमंत म्हणाले, आई साहेब, मला रामाने तुम्हाला सांभाळायला सांगितलंय, यमाच्या यात्रेला पाठवायला सांगितलंय. तुमच्या सांभाळाकरता मी परत आलोय आणि जर तुम्ही असं काही केलं तर मला रामाच्या वचनाची पूर्ती करताना अडथळा होईल. मला अडथळा निर्माण, मला रामाच्या वचनाची पूर्ती करू द्या. सीता लक्ष्मण निर्जन वनात राहून एकाग्रतेनं तुमचं चिंतन करत असते. रामाच्या बरोबर आहे ते, पण तुमचं कौशल्याचं, सुमित्रेचं, दशरथाचं आणि कैकेयीचं चिंतन की आपले माता पिता अयोध्येमध्ये कसे आहे. तुम्ही जर इथे काही केलं तर त्यांना वनामध्ये दुःख होईल, बातमी पोहोचेलच. तर मी विनंती करून सांगतो, आई साहेब कौशल्या, आपण शोक करू नका. तुम्ही जेवढा शोक कराल तेवढं दुःख रामाला पोहोचेल. आई जेवढी तळतळते ना तेवढं मुलाला त्रास होतो आणि आई जेवढी प्रसन्न होते तेवढं मुलगा सुखी राहतो. म्हणून रामाचं हृदय विशाल आहे. हे सगळं जीवन आता मला कळालं की संपूर्ण अयोध्या रामाच्या अधीन आहे, त्याच्याशिवाय झालं काय. इतक्या दिवस मी राज्याच्या कर्त्यात असून रामाकडे असं प्रेमानं कधी पाहिलं. दशरथ राजाची आज्ञा आणि सांगतील ते काम. पण 6 दिवस वनामध्ये असताना मी जे प्रेमानं पाहिलं
त्या प्रेमाने आज मला पूर्णता आली. मला रामाचं आज्ञेचं कार्य नीट करू द्या. एखादा मोठा भाऊ बोलतो ना, मला बाबा सांगून गेले सगळ्यांना चांगलं सांभाळ, तुझ्यावर सोडतो. त्याप्रमाणे श्रीराम, लक्ष्मण, जानकी हे आता चित्रकूट पर्वतावर पोहोचले असते. आपण रामाचं, सीतेचं, लक्ष्मणाचं स्मरण करून आनंदाने राहू. अयोध्येमध्ये प्रसन्नतेचं वातावरण निर्माण केलं. मी मार्गाने आलो, मला थकावट आली होती, पण अयोध्येत न यावे ही बुद्धी आली होती. पण रामाचा आदेश आपण जर पूर्ण नाही केला तर प्रभू काय म्हणतील म्हणून मी इथपर्यंत आलो. मार्गामध्ये चालताना वायुयोगाने चालणारे माझे घोडे अगदी मंद मंद गतीने चालले. रामचंद्रांची प्रीती मनामध्ये होती म्हणून इथपर्यंत मी आलो. रामचंद्रांवर माझा भरोसा बसला. राम, लक्ष्मण आणि सीता हे मात्र शोक करत नव्हते. जरी वातावरण वनाचं होतं तरी ते शोक करत नव्हते. राम शोक करत नाही. राम करत नाही त्यामुळे लक्ष्मण करत नाही, आणि लक्ष्मण करत नाही म्हणून सीता करते. कारण त्यांना रामाचं रहस्य कळालेलं आहे. प्रजाजनांना आनंद प्रदान करणारे राम. कौशल्या म्हणाली, महाराज, यद्यपि तिन्ही लोकांमध्ये आपली काळी प्रतिमा प्रसिद्ध नाही. कौशल्येचा पुत्र, दशरथाचा पुत्र एवढा गुणसंपन्न असून या दोघांनी त्याला वनात पाठवलं. निराशा निर्माण झाल्यामुळे आशेचा कुठे ओलावा दिसत नाही. 16-18 वर्षाची सुकुमारी मिथिला कुमारी, जिला भोग भोगण्यास योग्य होती, ती उन्हाळा, पावसाळा, हिवाळा याच्यामध्ये वनामध्ये फिरणार. विशाल लोचन असलेली, तिला स्वादिष्ट अन्नाची गरज होती या वयामध्ये. शास्त्रांनी लक्षात ठेवायचं आहे रामायणातलं की सुनेला कोणत्या अन्नाची गरज असते? स्वादिष्ट, रुचकर. कारण ते अन्न तिच्या शरीरात गेल्याशिवाय तिच्यापासून चांगला नातू मिळणार. आपण नको नको मातून दुसरी खाऊ घातलं पाहिजे सुनांना. स्वादिष्ट, रुचकर, तेव्हा तर पुत्र संतती बलवान, गुणवान, रूपवान. अन्नाचं भोजन करणारी सीता आज तिला वनामध्ये फळं खावे लागतात. इंद्राच्या ध्वजाप्रमाणे प्रसिद्ध असलेलं रामाचं धनुष्य हे दुष्टांच्या संहाराकरता वापरणार राम बरोबर घेऊन गेले. नक्कीच रामांचं काहीतरी विशाल कार्य असलं पाहिजे वनामध्ये, की ते या विशाल कार्याकरता वनामध्ये गेलेले आहे. माझं हृदय लोखंडासारखं आहे, कारण राम गेल्यावर सुद्धा माझ्या हृदयाचे तुकडे होत नाही. मी निर्दळ आहे. माझे राम प्रेमळ
आणि सरळ आहे. प्रेमळ आणि सरळ आहे. यद्यपि मी पंक्ती प्रपंचामध्ये काही भेद केल्यामुळे माझ्या पुत्रांना माझ्यापासून दूर केलं गेलं. माझं काय चुकलं? प्रत्येक आई म्हणते, आजची आई सुद्धा तेच म्हणते, माझं काही पाप असेल म्हणून हा असं वागतो, माझं काही नशीब वाईट असेल म्हणून माझा मुलगा माझ्या विरुद्ध वागतो, वेगळा निघाला, येत नाही, बोलत नाही. प्रत्येक आईला तिनं मुलाची कल्पना तेवढ्या करताच केली होती की मला याच्यापासून सुख मिळावं. काय मिळावं? सुख मिळावं. पुत्रापासून आणि कन्येपासून दुःख याची अपेक्षा कोणती आई करत. म्हणून रामाशिवाय काही जगात नाही अशा प्रकार कौशल्यानं शोक केला आणि झाड तिने जमिनीवर मूर्छित पडले. सुमंत दुरून रामाचं स्मरण करतात, श्रीराम श्रीराम श्रीराम. की तुम्ही मला सांभाळायला सांगितलं हे तर काय होत आहे. श्रीराम शब्द जसा कौशल्याच्या कानावर गेला. आज कोणी होतं माझं संध्याकाळी, ते म्हणजे दादा यांना मंत्राची दीक्षा दिली पाहिजे. ते पलंगावर पडलेले आहे, पलंगावर पडल्यावर दीक्षा नाही दिली. आपण शेवटी जागे होतो जेव्हा इंद्रिय दलित होता. तर म्हटलं तुम्ही रामापुढे जा, श्रीराम जयराम म्हणतो म्हणा आणि त्यांच्या कानात सांगा आणि त्यांच्याजवळ डोक्यावर हात ठेवून मंत्र म्हणत बसा. दीक्षा होऊन जाईल. ज्या जीवाला यात्रा होता ना त्याच्या डोक्यावर हात ठेवावा आणि ईश्वराच्या मंत्राचा जप करावा. आपण जप करतो तेव्हा आपल्या रक्तामध्ये हे गुणधर्म येत असतात आणि मग त्या आपल्या हाताच्या स्पर्शानं त्या जीवाला ते सुख प्राप्त, अंतिम यातना कमी होतात. म्हणून ते म्हणतात रामाला वनवासात पासून राष्ट्रधर्म बुडाला. त्यावेळा दशरथ राजा दुःखी आणि कौशल्या दुःखी झाली. त्यावेळेला सुमंताने दोघांच्या चरणावर नमस्कार करून क्षमा मागितली. मला क्षमा करा, मला रामाने तुम्हाला सांभाळायला सांगितलं, तुम्ही असं कराल तर मला राम वचन पूर्ण करता येणार का? कसं समजवलं आहे. आपण सुद्धा म्हटलं सोन्याला, बाई मी तुझ्या पाया पडते, तू असं काही बोलू नको, करू नको, भांडण वाढेल. आपण सुद्धा म्हणतो काही गोष्टी धरायच्या असतात, काही सोडायच्या असतात, असं शिकवतो. माणसं केव्हा कसे बोलतात, काय बोलतात त्याचा राग करायचा नसतो. एकच गोष्ट धरून ठेवायची नसते. तसं चाललंय. त्यावेळेला शोकमग्न झालेले श्रीराम, माता कौशल्या, राजा दशरथ हे चिंतेत पडले. तेव्हा कठोर वचनानं सुमंत बोलू लागले. काही नाईलाज होता, कारण रामाची आज्ञा आहे. राजा दशरथाला आणि माता कौशल्याला सांभाळायचं आहे. मग रामाचं वचनाची पूर्ती करायची आहे. सुमंत म्हणजे चांगला विचार. चांगला विचार जेव्हा निर्माण होतो तेव्हा बुद्धी चांगली राहते आणि त्याच्यानेच आपलं शरीर चांगलं राहतं. जोपर्यंत आपण चांगला विचार करीत नाही तोपर्यंत बुद्धी आणि शरीर चांगलं. म्हणून आपल्याकडे सुविचार आहे. शरीर माध्यमम खलु धर्म साधनम. म्हणून अति आरामही नको शरीराला आणि अति कामही नको. म्हणून ब्रिटिशांनी 8 तासाच्या वरती ड्युटी दिलेली नाही. शरीराला विश्रांतीची गरज आहे. घरातला एकच माणूस मरून मरतून बाकीचे पत्ते घ्यायला मोबाईलवर.
हातोहाती काम करा आणि सगळ्यांना विश्रांतीची संधी द्या. धर्मपारायण पुत्र ऋषी लोक त्यांचा सत्कार करताय. आत्ताच सुमंता तू सांगितलं, भारद्वाजांनी सत्कार केला, वाल्मिकांनी सत्कार केला, आणि आपण मात्र आपल्या पुत्रांना मनात पाहतो. ज्या अर्थी माझ्या रामाचं आदरातिथ्य ऋषी लोक करताय, त्या अर्थी माझा राम सद्गुणी आहे. कौशल्य आईसाहेब आणि दशरथ महाराज, सुमित्रा, तुम्ही शोक करू नका. शोकानं दुःख प्राप्त होईल आणि दुःख प्राप्त झालं की तुमचं शरीर खराब होईल आणि मला तुमचा सांभाळ करणं कठीण जाईल. रामाच्या वचनाची पूर्ती मला करता येणार नाही. कौशल्या सावध झाली. कारण कशाने सावध झाली? वाल्मिक म्हणतात, सुमंताच्या मुखातून वारंवार श्रीराम श्रीराम शब्द गेला. राजा दशरथ सुद्धा सावध झाले, सुमित्रा सुद्धा सावध झाली. वारंवार शब्दाचा उच्चार, सुमंत म्हणजे चांगले विचार, चांगल्या विचारावाला माणूस जे देवाचं नाव घेतो त्याचा परिणाम जास्त. म्हणून सद्विचार करा. सद्विचारानं मानवी जीवन. आज सगळे निराशावादाच्या गोष्टी करतात आणि भोगवादाच्या. काय करायचं, आपले किती दिवस राहिले असं बोलता बोलता 50 वर्ष काढून टाकतो. निराशवाद नाही करायचं आहे. ज्या दिवशी जायचं त्या दिवशी जावं लागणार आहे. तुम्हाला आधार असो या नसो, संपलं. ते गॅसचं सिलेंडर संपलं की गॅस पेटत नाही, तसं आहे. ऑक्सिजन संपलं की गेलं. त्याची वाटणी पाहिजे, फक्त चांगलं करा. आपल्या हातून सत्कर्म घालव. सत्कर्म योगे वयखाल व्हावे. चांगल्या कर्म. केव्हा केव्हा सुखातही सत्कर्म होतं आणि केव्हा केव्हा दुःखातही सत्कर्म होतं. याच्यातलं उदाहरण सांगतो. दुःखात सत्कर्म बघा. ज्या वेळा अश्वत्थाम्यानं पांडवांचे 5 पोरं मारले, त्यावेळेला द्रौपदीनं सांगितलं की काय अर्जुना, धिक्कार असो तुमच्या वीरत्वाचा. एवढे 5 वीर पुत्र असल्यावर माझे पोरांनी सांभाळले गेले तुमचं. तेव्हा अर्जुनानं जो ज्याने मारले असेल त्याचं मान कापेल आणि त्याच्यावर तू आंघोळ कर म्हणे. आणि ज्या वेळा कळालं की हा अश्वत्थामा द्रोणाचार्यांचा पुत्र आहे, द्रौपदीने लगेच सांगितलं नाही त्याला मारायला. कारण तो त्याच्या विधवा आईला एकुलता एक मुलगा आहे आणि मी क्षत्रिय माता आहे, ती ब्राह्मण माता आहे. तिच्याकडून ते दुःख सहन होणार नाही म्हणून याला मारू नका म्हणे. मग माझं काय म्हणे, तो बसलाय तुमचं पाहणार. ते म्हणे अरे त्याच्या डोक्यावरचे केस काढून टाकतात, अपमान झाला म्हणजे मरण झालं. देवाने मार्ग दाखवला. पण द्रौपदीनं अश्वत्थाम्याला मारून दिलं. कारण तो आईला एकटा आहे, मला 5 पती आहे. तिचा पती मरून गेलेला आहे, तिचा पती मेला आहे, तिचा मुलगा मारायचं काम करू नका. स्वतःच्या दुःखामध्ये दुसऱ्याचं सुख पाहिजे. शोक धैर्यानं नाश करतो. म्हणून शत्रूच्या हातामध्ये दैव सापडल्यावर शत्रू आपल्याला सोडत नाही. राम वनवासात गेले आहे, आज 5 रात्री संपल्या आहे, अजूनही शोक जात नाही आहे. पण 5 रात्री 5 वर्षासारख्या वाटल्या आहे. 5 दुःखातले दिवस लवकर जात नाही, सुखातले दिवस. कारण
दुःखामध्ये विचारशक्ती कमी होऊन जाते आणि सुखामध्ये विचारशक्ती मंद गतीने. काय तुम्ही आपल्या शनिवार रात्रीच विचार येतो की उद्या रविवार आहे, काही लवकर उठायचं, तोपर्यंत बाई म्हणजे पाणी येणार आहे ना, उठावंच लागेल ते. म्हणजे आपल्या मनात येतच. त्यावेळेला रामाचं चिंतनामुळे त्यांच्या हृदयातला शोक कमी झाला. चिंतनाची जोडी हात लाभ घडोघडी. जसं जसं मनुष्य चिंतन करत जातो तसतसं त्याच्या मनातला शोक कमी होतो. शोकाची अवस्था कमी झाली आणि दशरथ राजाला झोप लागली. कौशल्यनं मुनी कुमारांना बोलवलं आणि शुभ मंत्रघोष करायला लावला. आम्ही तुम्हाला सांगतो ना, गोपुत्र शपडून द्या, हरे नाम मंत्र जप करा, कृष्णाचं नाव घ्या, संकीर्तन करा. जेव्हा शोक होतो तेव्हा गोमूत्रानं आणि मंत्रानं घराची शुद्धी करावी. सुगंधित द्रव्य जाळावं, गुगुळ, लोभार, म्हणजे त्या ठिकाणाची एनर्जी जी आहे ती वाढून जाईल. आरती करावी. म्हणून आपल्याकडे सकाळ संध्याकाळ आरतीचे नियम आहे. आरती करून तुळशीपर्यंत न्यायची, तुळशीतून परत घरात न्यायची. म्हणजे त्या घंटानादानं आरतीनं घरातलं अमंगल निघून जातं. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वज मंगलाय तनम हरी. भगवंताच्या जपानं सगळं शुद्ध होतं. त्या टीव्हीवर ज्योतिष सांगत नाही का, उद्याच्या दिवशी दक्षिण दिशेला प्रवास करणं वाईट आहे, कारण तिकडे राहू आहे. पण प्रवास करायचा असेल तर दही खा आणि देवाचं नाव घ्या. आता त्यापेक्षा देवाचं नाव श्रेष्ठ आहे की नाही, तो सांग. त्याचं नाव घेतलं की सगळं शुभ आहे. दशरथ राजा पुन्हा जागे झाले. हृदयातला श्लोक गेला, चिंता गेली. राम लक्ष्मण वनामध्ये गेले. इंद्रतुल्य तेजस्वी महाराज दशरथ शोक सोडून शांत बसले. पत्नी सहित राम वनात गेले. कौशल नरेश दशरथ आपल्या पापाचं स्मरण करतोय. कौशल्या, काही विचार कर की आपलं काय चुकलं. सांगतो सुमंताला बरं वाटलं. विचार कर की आपलं काय चुकलं की जेणेकरून आपल्याला पुत्र सुखात विघ्न आलं. महाराज, आपण एका अंध माता पित्यांच्या पुत्राला मारलं, चुकलं. त्या अंधानं आपल्याला श्राप दिला आणि त्याच्या श्रापाने पुत्र झाले. की मी ज्याप्रमाणे पुत्र पुत्र करत मरतो आहे त्याप्रमाणे तुलाही मरावं. आता 14 वर्षात आपलं आयुष्य राहणार आहे का? म्हणजेच आपल्याला आपल्या कर्माचं फळ भोगावं लागणार. मग आता कर्माचं फळ भोगताना निमूटपणे भोगाची तयारी पती पत्नीचा विचार आहे. सुमित्रा म्हणाली, मलाही तोच आहे. राजा दशरथानं केलेलं कर्म तिन्ही राण्यांना भोगावं लागणार. कारण आपण लग्नामध्ये कबूल केलंय, धर्मेच अर्थेच नातिचरामी नातिचरामी. धर्माच्या वेळेला अर्थाच्या वेळेला मी काही विचारल्याशिवाय करणार नाही. माणसाने म्हटलंय, बाईने म्हटलंय.
म्हणून धर्म पाळावा लागेल. हे कल्याणी मनुष्याला शुभ आणि अशुभ कर्म करता येतात आणि त्या कर्माचं फळ सुख आणि दुःख आहे. कारण राजा दशरथानं वशिष्ठांकडून ज्ञान संपादन केलेलं आणि ज्ञान दुःखाच्या वेळाने सुखाच्या वेळेला पडतळून पाहिलं पाहिजे की आपल्याला जे ज्ञान आहे ते चलित आहे किंवा नाही, वर्तमान स्थितीमध्ये जे आपल्या लक्षात आहे. पहा तुम्ही, आपली जीभ चावली गेली, घोट चावला गेला, आपण म्हणतो काहीतरी चुकलं, कोणीतरी आठवण केली का, तर आपलं जे कर्म आहे ते कर्म केव्हा केव्हा अनावधानानं चुकीचं होतं आणि ते चुकीचं झालं. कोणाला तरी घेऊन बाबांचा पुतळा ठेवून एकटा नको, कर्माचं अनुसंधान, ही जागा स्वच्छ आहे ना, म्हणून कर्माचं अनुसंधान अनुभवायला ठेवलं पाहिजे. मनुष्य हे कौशल्य पलाश पुष्पाप्रमाणे आहे. वर्षाला पानं दिसणं असं मस्त लाल पण त्याचा हात चांगला दिसतो त्याला. क्रियमान कर्माचं फल आहे आणि ज्ञान त्याच्यावर विचार आहे. म्हणून कर्म करताना विचारपूर्वक कर्म केलं पाहिजे. केव्हाही आंब्याचं झाड, फळांचं झाड तोडायचं नाही, तोडलं तर काट्याचं तोडायचं. म्हणजे अमेरिकन बाबोजी आहे ना, ती तोडली तर पाप नाही बरं. म्हणजे या इंग्लंडच्या लोकांनी आपल्याकडे हे आणून टाकले काटे करवंटे, आपल्याकडे नव्हते की वरती बुकायला लागली की अशी मुक्ती विचार कसं होईल. आपली बाबोळ वेगळी आहे आणि ही त्यांची वेगळी आहे. या देशात घाण टाकून गेले ते, तरी लोक म्हणतात ब्रिटिश आंतरराज्य टाकलं. आता 75 वर्ष झाली स्वातंत्र्य मिळालं आहे, तरी तेच बोलवे जातात. असं बोलता येत होतं का? असं आंदोलन करता येत होतं? म्हणून कौशल्य आपलं जीवन काळ केवळ राजकुमारांच्या इच्छेमध्ये राहिलं नाही. कारण सुरुवातीला पुत्र पाहिजे, पुत्र पाहिजे, पुत्र पाहिजे. आता पुत्र झाल्यावर सगळा आनंद झाला. गुरुच्या घरी शिकायला गेले, तीर्थयात्रेला गेले. कारण वशिष्ठांनी योग वाशिष्ठ सांगितल्यावर राम दशरथ राजाला म्हणाले मला यात्रा करायची. यात्रा अरे म्हणजे एवढं तरुण कोणी यात्रेला जातं का? तर यांच्या निमित्ताने यात्रेला गेले विश्वामित्र. आणि सगळ्या वनाच्या यात्रा झाल्या आणि विश्वामित्रांनी वनात कसं राहावं हे तेव्हाच सांगितलं होतं रामाला. कारण त्यांना माहिती होतं लग्न झाल्यावर याला जगदोद्धारा करता वनवास करायचा आहे. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपामद केली. भोजना मागती कृप पावशेर.